यानंतर आता नागपूर ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। आरोपीच्या गाडीमध्ये 32 ग्रॅम अंमली पदार्थ आढळल्याची माहिती समोर आली आहे। यासह त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्या सुद्धा होत्या। तर नागपुरात मद्यधुंद या कार चालकाने 3 जणांना उडवलं होतं। याच प्रकरणामध्ये एका व्यक्तीसह आई आणि 3 महिन्यांचा चिमुकला सुद्धा गंभीर जखमी झालाय। नागपूर शहरातल्या दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातल्या झेंडा चौकाजवळ हा अपघात झाला होता आणि याच घटनेनंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे आणि आरोपींची आता तपासणी करण्यात येते आहे। या आरोपींचे फोटो आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। मद्यधुंद या कार चालकाने 3 जणांनाही उडवलंय। यामध्ये 3 महिन्यांचा चिमुकला सुद्धा जखमी असल्याचं कळतंय। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हची ही केस आता समोर आलेली आहे। पुण्यानंतर आता नागपूरमध्ये सुद्धा हे प्रकरण चांगलंच गाजतंय। या प्रकरणी या 3 जणांची ही कसून चौकशी सुरू आहे। गाडी आहे रेनॉल्ट कंपनीची 4 व्हीलर, त्यामध्ये 3 युवक होते आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना उडवली अशी माहिती समोर आली होती। यामध्ये एक महिला आहे, तिची 3 महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे। त्या 3घांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळाली होती। ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता। दोघं फरार होते, त्यांना परापंचेष्टात अटक केली आहे। परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही गांजेसारखा दिसणारा सबस्टन्स मिळाला आहे, तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे। तर ते प्रिझ्युम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत। पाहतो आरोपीच्या गाडीमध्ये 32 ग्रॅम अंमली पदार्थ सापडलेले आहेत। नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। नागपूरमध्ये गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। लोक गाडी जोरात येऊन घाबरले आणि त्यांनी फुटपाथवर चढवल्याबरोबर तिकडून एक लेडीज जे की तिचे मिस्टर चहाच्या दृष्टीने समोर येत होते आणि तिच्या कडेवर एक लहान मुलगा होता। ती पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाली। लहान बाळ ते फेकलं गेलं आणि एक जेंट्स तिथे त्याला पण बरीच दुखापत झाली। कारमधले जे 2-3 जे लोक होते ते भयंकर दारू पिऊन होते। त्याच्यामुळे ती गाडी काही कंट्रोल झाली नाही, फुटपाथवर चढली। जर त्या बाईक तिथे नसत्या, तिथे चहा पिणारे उभे राहतात, तर त्या 4-5 लोकांनाही काल उडवून दिला असता। असा मोठा अपघात नागपूर शहरातला टळला। ते तिथेच ऑन स्पॉट खतम झाले कारण गाडी खूप मोठ्या वेगात होती।